की परमेश्वराचे आपण आभार मानूया. जगातील जो कोणी आपल्याला पाहिल, मग तो चर्चमध्ये असू दे किंवा बाहेर असू दे, मंडळी जी ख्रिस्ताची आहे त्यांच्याबद्दल लोक ज्यावेळेस आपल्याला पाहणार त्यावेळेस हेच त्यांच्या मुखातून निघणार की हे येशू ख्रिस्ताच्या सहवासात राहणारे लोक आहेत. आणि त्यासाठी आपण वचन पाहूया, प्रेषितांची कृत्ये 4 अध्याय 13 वचन. आणि आपल्याला पाहायला मिळतं की याच्यामध्ये पेत्र आणि योहान यांना ज्यावेळेस अटक केली होती त्यावेळेस कशा प्रकारे ते निर्भीडपणे न्यायसभेपुढे बोलले. आणि त्याच्यानंतर न्यायसभा कशी काही आश्चर्यचकित झाली की हे लोक तर निरक्षर आहेत, हे अज्ञानी आहेत, तरी ह्या गोष्टी कशा काय होतात. त्यासाठी यावेळेस आपण 13 वचन वाचू. तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, तसेच हे निरक्षर व अज्ञानी इसम आहेत हे जाणून ते आश्चर्य करू लागले आणि हे येशूच्या सहवासात होते हेही त्यांनी ओळखले. यावेळेस आपण हीच प्रार्थना करूया की या भूतलावरचा जो प्रत्येक बिलीवर असो, तो शिक्षित असू दे किंवा अज्ञानी असू दे, कुठला पण असू दे, फक्त पावित्र्याने युक्त असा असणार आहे. ख्रिस्ताची मंडळी पावित्र्याने युक्त असणार आहे, कारण प्युरिटी जे पवित्रता आहे ते पॉवर आहे. जसं ख्रिस्त देवाचं ज्ञान व सामर्थ्य आहे, त्याच प्रकारे ख्रिस्ताची मंडळी या भूतलावर देवाचं ज्ञान व सामर्थ्य प्रगट करणारी अशी असावी. आणि जो कोणी तिला पाहिल, मग तो बिलीवर असू दे नॉन बिलीवर असू दे, त्या प्रत्येकाला हे समजेल की हे जिवंत देवाच्या सहवासात राहणारे लोक आहेत. यावेळेस आपण प्रार्थना करूया. प्रमाणे आपल्याही जीवनांमध्ये ज्या प्रकारे पहिल्या मंडळांमध्ये अशी अद्भुत कृत्य व चिन्ह चमत्कार घडत होते की त्यांच्या विरोध्यांनाही त्यांना शिक्षा करायची तरी कशी असा प्रश्न पडत होता, तीच गोष्ट या दिवसांमध्ये भूतलावरील प्रत्येक विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये व्हावी. यासाठी आपण वचन वाचूया. 4 अध्याय 19 ते 21 वचन. त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, परंतु पेत्र व योहान यांनी त्यांना उत्तर दिले की देवाच्या ऐवजी तुमचे ऐकावे. हे देवाच्या दृष्टीने योग्य आहे की अयोग्य हे तुम्हीच ठरवा. त्याच्या आधी 18व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मग त्यांनी त्यांना बोलावून हे निक्षून सांगितले, येशूच्या नावाने अगदी बोलू नका अथवा शिकवूही नका. यावेळेस 20वं वचन आपण वाचू. कारण जे आम्ही पाहिले व ऐकले ते न बोलणे हे आम्हाला शक्य नाही. तेव्हा त्यांनी पुन्हा ताकीद देऊन त्यांना सोडून दिले, कारण त्यांना शिक्षा कशी करावी हे लोकांमुळे त्यांना सुचेना. कारण घडलेल्या गोष्टींमुळे सर्व लोक देवाचे गौरव करत होते. यावेळेस आपण एकच प्रार्थना करू की परमेश्वराच्या सानिध्याद्वारे व वरदहस्ताद्वारे ख्रिस्ताच्या मंडळींमध्ये अद्भुत चिन्ह चमत्कार व ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या नाहीत, जसे आंधळे बघतात, खूप काही ठिकाणी अशा गोष्टी होत आहेत, चिन्ह चमत्कार होत आहे, तेच चिन्ह चमत्कार आपल्याही जीवनामध्ये व्हावे, आपल्या जीवनाद्वारे इतरांच्या जीवनात व्हावे. यासाठी प्रार्थना करूया, जेणेकरून जे कोणी आपल्याकडे बोट दाखवेल त्यालाच प्रश्न पडेल की अरे ह्याला शिक्षा करायची तरी कशी. हे निर्भीडपण परमेश्वराने आपल्याला द्यावं, यासाठी आपण प्रार्थना करू. यावेळेस आपण पुन्हा पाहूया, काल जसं आपण पाहिलं की प्रभू येशू ख्रिस्त मरण्यासाठीच आला होता, जेणेकरून आपली पापं त्याने स्वतःवर घ्यावी आणि आपल्याला पापमुक्त व दोषमुक्त जीवन जगण्यासाठी कृपा द्यावी. तीच गोष्ट आपल्याला इथे 4 प्रेषित 4:27 मध्ये पण पाहायला मिळते. कारण खरोखरच ज्याला तू अभिषेक केला तो तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या विरुद्ध या शहरात परराष्ट्रीय व इस्रायल लोक ह्यांच्यासह हेरोद व पंतय पिलात हे एकत्र झाले. हे कशासाठी एकत्र झाले? ह्यासाठीच की जे काही घडावे म्हणून तू स्वहस्ते स्वसंकल्पाने पूर्वी योजले होते ते त्यांनी करावे. हे देवाचंच काम होतं की प्रभू येशू ख्रिस्ताला या ठिकाणी आणावं व कशा प्रकारे त्याच्याबरोबर गोष्टी होणार. आता हे झाल्यावर ज्यावेळेस ख्रिस्त पुनरुत्थित होतो त्यावेळेस काय होतं आणि त्याची मंडळी कशा प्रकारे बोलते ते आपण पाहू. 29व्या वचनामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तर हे प्रभू आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा
जो कोणी मंडळीला धमकी देतो त्या मंडळींनी रडत बसण्याची गरज नाहीये, तर ते एकदम निर्धाराने आपल्या पित्याला बोलू शकतात की परमेश्वरा, तू त्यांच्या धमकावण्याकडे पहा आणि बरे करण्याकरिता तू आपला हात लांब करीत असता आपल्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन सांगावे असे कर. तुझा पवित्र सेवक येशू ह्याच्या नावाने चिन्हे अद्भुते घडावी असेही कर. आणि ज्यावेळेस अशा गोष्टी होतात, पवित्र आत्म्याचं त्या ठिकाणी उतरणं होतं, त्यावेळेस कशी ती जागा हादरते आणि त्या ठिकाणी जो प्रार्थना करत असेल, म्हणजे आपण आताही जे एकत्र आलो आहोत ते ज्यावेळेस आपण पवित्र आत्म्याने पूर्ण होणार त्यावेळेस आपण प्रभूचं वचन धैर्याने बोलू लागणार. हे आपल्याला 31व्या वचनामध्ये पाहायला मिळतं. आणि याच गोष्टींनुसार आपण प्रार्थना करणार आहोत की परमेश्वराने आपल्याला एका दिलाचे व एक जीवाचे बनवावे, जे जे विश्वासणारे आहेत, विशेषतः जे म्हणतात की मी ख्रिस्ताचे आहे, प्रभूचं भय धरणारे आहेत, प्रभूवर सर्वस्वाने प्रीती करणारे आहेत, ते ज्यावेळेस एकत्र येतात त्यावेळेस त्यांच्या विचारांमध्ये फुटी असू नयेत यासाठी आपण प्रार्थना करू की एका दिलाचे व एका मताचे म्हणून ते जे काही गोष्ट मागतील पृथ्वीवर ती परमेश्वर त्यांच्यासाठी करेल. आताच मी एक साक्ष ऐकली की 2 जे बिलीवर होते त्यांनी मिळून एक सरकार पाडलं. एका ठिकाणी असंच त्या सरकारमध्ये अयोग्य कर्म चाललं होतं, त्यांनी बाकीच्यांना घेतलं नाही. जे कोणते दोघं एका मताचे होते तेच दोघं एकत्र आले, त्यांनी प्रार्थना केली की हा व्यक्ती या ठिकाणी राहणार नाही, आणि जे त्यांनी बोललं परमेश्वराने त्यांच्यासाठी ते केलं. ते ह्यासाठी केलं की ते दोघं एका मताचे व एका जीवाचे होऊन प्रार्थना करत होते. त्याच प्रकारे ज्यावेळेस आपल्याला कुणाचं जर काही म्हणजे पॉईंट समजलं नाही तर आपण त्याच्यामध्ये न राहिलेलं चांगली गोष्ट आहे. मनात उगाच काहीतरी नाही का चुकीचं गैरसमज करण्यापेक्षा त्यातून तिथं न राहता त्या प्रार्थनेमध्ये सामील न होणं ह्यात आपली भलाई आहे. तर यासाठी आपण प्रार्थना करू की जे जे लोक आपल्यासारखे पण एकत्र येऊन देवाच्या राज्याच्या वाढीसाठी प्रार्थना करत आहेत त्यांना परमेश्वराने कायम एका दिलाचे व एका चित्ताचं ठेवावं आणि प्रभूच्या राज्याची वाढ व्हावी. यासाठी आपण प्रार्थना की परमेश्वराने प्रत्येक विश्वासणाऱ्याला सामर्थ्याने भरावं, त्याचं सामर्थ्य आपल्याला प्राप्त व्हावं, दैवी ज्ञान प्राप्त व्हावं, जेणेकरून पुनरुत्थित ख्रिस्ताची साक्ष देत असताना आपण दैवी कृपेद्वारे देऊ. दैवी कृपा आपल्यावर असल्यावर माणसांची ही कृपा आपल्यावर केली जाईल. यासाठी आपण प्रार्थना करू. 33व्या वचनातून आणि 34व्या वचनामधून आपण ही करूया की त्यांच्यातील कोणालाही उणे नव्हते. त्याच प्रकारे मंडळी जी ख्रिस्ताची मंडळी आहे तिला कुठल्याच गोष्टीची उणीवता असणार नाही. प्रत्येक चांगल्या गोष्टींनी, ते मग आर्थिक असू दे किंवा भौतिक आशीर्वाद असो, सन्मानाचा आशीर्वाद असो, प्रत्येक गोष्टींनी ती भरलेली अशी मंडळी असणार आहे आपण प्रत्येक जण. यासाठी आपण यावेळेस प्रार्थना करू. ए मासे खोलो बोशे बाला बाजे खाला माशे खर्रा बोदो बजू. हे सर्वसमर्थ सेनाधीश परमेश्वरा, आकाश व पृथ्वीच्या निर्माण करत्या, आकाश पृथ्वी समुद्र भूतल याच्यामध्ये जे काही आहे त्याचा उत्पन्न करता तू प्रभू, तुझी आम्ही उपकार स्तुती करतो. आम्हाला एकत्र करून तुझ्या नावाच्या गौरवासाठी एका दिलाचे व एका मताचे करून प्रभू परमेश्वरा तुझ्या राज्याच्या वाढीसाठी, आमच्या वैयक्तिक आध्यात्मिक वृद्धीसाठी प्रार्थना करण्याची कृपा दिलीस म्हणून तुझे धन्यवाद. प्रभू, आम्ही तुझे आभार मानतो की तुझं सामर्थ्य आम्हा प्रत्येक विश्वासणाऱ्याला प्राप्त होत आहे. विशेषतः आम्ही त्या विश्वासणाऱ्यांसाठी मागतो जे तुझा आदरयुक्त भय बाळगतात, तुझ्यावर आपल्या सर्वस्वाने प्रीती करतात, त्यांना व त्यांच्या घराण्यांना प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात तुझी अद्भुत दैवी कृपा प्राप्त व्हावी. आम्हा प्रत्येकाच्या जीवनांवर तुझा वरदहस्त आमच्या चांगल्यासाठी राहावा म्हणून आम्ही तुझ्या जवळ विनंती करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, त्याद्वारे मोठं सामर्थ्य आम्हास प्राप्त व्हावं व पुनरुत्थित ख्रिस्ताचं जिवंत साक्षी म्हणून आम्ही आपल्या हयातीमध्ये आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत जगावं. यासाठी तू आम्हाला साह्याने मदत कर. प्रभू परमेश्वरा, तुझी कृपा दृष्टी व आमच्या जीवनात असलेल्या प्रत्येक व्यक्तीची कृपा आमच्यावर राहील असे आम्ही घोषित करतो. धन्यवाद प्रभू परमेश्वरा, आम्हाला कुठल्या चांगल्या गोष्टीची वाण पडणार नाही. विशेषतः जे जे लोक तुझ्या राज्यासाठी त्याच्या मजबूतीचं कारण बनत आहेत, तुझ्या राज्याच्या बळकटीसाठी कारण बनत आहेत, त्या कुणाला चांगल्या गोष्टीची वाण पडणारच नाही.
असे आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यशाली नावात घोषित करतो. या भूतलावर आमच्या आधी व या युगामध्ये व फ्युचरमध्ये जितके लोक जे देवाचं राज्य बांधणारे आहेत, देवाच्या राज्यामध्ये देवाच्या विश्वासणाऱ्यांची भर पडावी यासाठी झटणारे आहे, त्या प्रत्येक जीवावर व त्या प्रत्येक जीवामुळे त्यांच्या हजारो पिढ्यांवर प्रभू येशू ख्रिस्ताच्या येईपर्यंत जितक्या पिढ्या त्यांच्या होतील त्या प्रत्येकावर तुझी मोठी कृपा राहो, तुझा वरदहस्त त्यांच्या चांगल्यासाठी राहो. तू त्या प्रत्येकाला आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित करावं व आमचं संरक्षण करावं. तुझा मुख प्रकाश आमच्यावर पाडावा व तुझी मोठी कृपा आम्हाला प्राप्त व्हावी. तू आमच्याकडे प्रसन्न मुख करून आम्हाला शांती, आनंद व स्वस्थता द्यावी यासाठी आम्ही तुझ्याजवळ विनंती करतो. आमची मुलं वाया गेलेली अशी असणार नाहीत, जगातल्या गोष्टींना प्रथम स्थान देणारी अशी आमची मुलं असणार नाहीत, तर तुझ्या वचनाला ज्याने त्यांना श्वास दिला आहे त्या जिवंत देवाला ओळखण्याची कृपा निश्चित आमच्या संततीवर तू मोकळी केली आहेस म्हणून तुझे धन्यवाद. आमच्यावरही ती कृपा तू मोकळी केलीस म्हणून आम्ही तुझी उपकार स्तुती करतो. आम्ही मूड असणार नाही तर सूज्ञतेने वर्तन करण्यासाठी, आपल्या आयुष्याचे दिवस मोजण्यासाठी तू आम्हाला शिकवावं म्हणून